नियोजन विभागामार्फत जो विभाग सन्माननीय मुख्यमंत्र्याकडे आहे या विभागामार्फत मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि सारथी ह्या दोन्ही विभागाचा निधी दिला जातो। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत जे मराठा तरुण उद्योजक आहेत, बेरोजगार आहेत तरुण, त्यांच्यासाठी कर्ज पुरवठा केला जातो। परंतु मागच्या वर्षभरात या विभागामार्फत ह्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जदारांना त्या जाचकाठी लावलेल्या आहेत। एकमेव असं महामंडळ असेल की कर्ज मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमचं उत्पन्न दाखवावं लागेल। त्यांनी एक परिपत्रक काढलं, जर समजा एका बेरोजगार तरुणाला 20 लाख रुपये कर्ज घ्यायचं तर त्याचं उत्पन्न कमीत कमी 8 लाख रुपये पाहिजे। मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला हे महामंडळ बंद करायचंय का? एका बाजूला मराठा तरुण बेरोजगारांना आम्ही एवढा निधी देतो, एवढी तरतूद करतो म्हणून सांगायचं आणि उत्पन्नाच्या अटी दाखवायच्या। मला आपल्याला सांगायचंय की कुठलाही तरुण, बेरोजगार तरुण एखादा कर्ज घेत असेल तर त्याचं जर 8 लाख रुपये उत्पन्न असेल तर तो कर्ज मागायला कसं येईल? आणि ह्या अटी बँकेने लावलेल्या नाहीत, ह्या अटी महामंडळाने लावल्या आहेत LOI-साठी। त्यामुळं आपण जर बघतो की मराठा समाज बहुतांश हा शेतकरी वर्ग आहे। 8 लाख रुपये जर त्याला निव्वळ उत्पन्न करायचं म्हणलं तर सोयाबीन, कापूस हे जी पिकं घेतो ह्यातून 8 लाख रुपये उत्पन्न निघू शकतं का? आणि मराठा समाजासाठी जे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे हे बंद पाडण्याचा घाट ह्या सरकारचा आहे। आणि जे तरुण बेरोजगार आहेत, या बरेच ट्रॅक्टर असतील, टुरिस्ट गाड्या असतील, आपले JCB असेल, हे जे वाहनं होते या वाहनांचा LOI बंद केलेला आहे। मग तरुणांनी रोजगार करायचा नाही का? आणि जुना अनुभव जर बघितला तर जवळपास ही व्याज परताव्याची रक्कम आहे। शासन फक्त व्याज परतावा देतं। 95% कर्ज हे रेग्युलर आहेत, 5% फक्त थकीत असतील। 95% रेग्युलर कर्ज असताना मराठा समाजाची फसवणूक करण्याचं काम हे सरकार करतंय। मी काल विधानसभेत याबाबत बोललेलो आहे। आणि मराठा समाजावर अन्याय या अधिकाऱ्यामार्फत केला जातोय, सरकारमार्फत केला जातोय। ह्या ज्या जाचकाठी आहेत त्या जाचकाठी जर नाहीत काढल्या तर मराठा समाजातल्या तरुणांना, बेरोजगारांना कुठलंही कर्ज मिळणार नाही। अटी लावाय तर बँकेने लावाव्या ना, तर महामंडळ जर LOI-साठी अटी लावत असेल तर हे अन्यायकारक आहे आणि मराठा समाजावर अन्याय हे सरकार करते। त्याचबरोबरीनं प्रत्येक आता 1,30,000 रुपये जर कर्ज पाहिजे असेल तर कमीत कमी त्याला 50,000 उत्पन्न पाहिजे। आणि जर 20 लाख रुपये कर्ज घ्यायचं असेल तर त्याला 8 लाख रुपयाचं उत्पन्न पाहिजे त्या कुटुंबाचं। 8 लाख रुपये जर उत्पन्न असेल तुमच्याकडे कर्ज मागायला कशाला येईल तो? उत्पन्नाची अट ही बेरोजगारांसाठी योजना आहे। मग बेरोजगारांना उत्पन्न कुठून दाखवायचं याचंही उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे। आणि दुसरी योजना जी एक शालेय विद्यार्थ्यांसाठी NMMS मार्फत जी परीक्षा घेतली जाते तर मराठा समाजातल्या तरुणांना, विद्यार्थ्यांना 7वी 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 800 रुपये प्रति महिना, 9,600 रुपये प्रतिवर्षी ही शिष्यवृत्ती दिली जायची सारथीमार्फत। मागच्या 2 वर्षापासून ही शिष्यवृत्ती द्यायचं शासनानं बंद केलेलं आहे। का बंद केलं ह्याचंही उत्तर शासनाने देणं गरजेचं आहे। एका बाजूला मराठा समाजासाठी योजना आणणार म्हणून सांगायचं, तरतूद केली म्हणून सांगायचं, मोठी मोठी भाषणं करायची, आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजावर अन्याय करण्याचं काम हे सरकार करतंय। काल विधानसभेत पुरवणी अर्थसंकल्पीय मागण्यावर चर्चा करताना हा विषय मांडलेला आहे। सरकारकडनं जे अपेक्षित उत्तर येणं होतं हे अद्यापर्यंत आलेलं नाही, परंतु सरकार हे मराठा समाजावर अन्याय करते। आणि अशा जाचकाठी कुठलाही शासनाचा निर्णय नसताना बरं ह्याच महामंडळाला का जाचकाठी, हाही प्रश्न सगळ्यांपुढे पडलेला आहे। त्यामुळं याबाबत आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि सरकारनं ह्या जाचकाठी काढून मराठा समाजातील तरुणांना, बेरोजगारांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आम्ही सरकारकडनं व्यक्त करतो।